सोनसाखळी चोर व घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करा. चिंचखेड रोडच्या नागरिकांचे पोलिसांना निवेदन. दिवसेंदिवस चिंचखेड रोड परिसरात चोरीच्या घटनेत वाढ होत असून त्या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा व आतापर्यंत झालेल्या चोऱ्यांचा उलगडा करा असे निवेदन चिंचखेड रोड परिसरातील नागरिक व महिलांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे यांना दिले आहे. याबाबत निवेदनात म्हटले आहे की चिंचखेड रोड परिसरात शुक्रवारी दिनांक 19 रोजी रात्री 9 वाजता रस्त्याने फिरत असणाऱ्या माजी ग्रामपंचायत सदस्य सोनाली विधाते यांची गळ्यातील सोन्याची पोत अर्थात मंगळसूत्र परिसरात पल्सर मोटरसायकलवर घुटमळत असलेल्या 2 टवाळखोर भुरट्या चोरांनी खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखल्याने चोरट्यांचा डाव फसला. मात्र त्यानंतर सदर चोरट्यांनी पुढे जाऊन रस्त्याने जाणाऱ्या सूर्यवंशी नामक महिलेची सोन्याची पोत घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घराबाहेर पडणेही धोकादायक ठरू शकते अशी भीती महिलांना निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सोनाली जाधव यांनी परिसरातील महिलांना एकत्र करत पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी पोलिसांना केली आहे. दरम्यान लवकरच त्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील व पुन्हा चोरीचे प्रकार होऊ नये यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन डीवायएसपी बापूराव दडस यांनी केले. त्यांना कॉन्टॅक्ट करा. PITवर साहेबांचा नंबर असेल सगळ्यांच्याकडे, त्यांना इमिडिएटली कॉन्टॅक्ट करा. आणि आयडेंटिफिकेशन फार महत्त्वाचं. बऱ्यापैकी सोपं आहे ते. त्या लोकांच्या गाडीवरील नंबर बऱ्यापैकी वेळा ते लावत नाहीत, नंबर लावत नाहीत. त्यानंतर ते तसे माकड टोपी घालतात किंवा तोंडाला मास्क लावतात, रुमाल बांधतात. आणि मग ते लक्षात ठेवा की ॲट वन गो कधी करत नाही. म्हणजे आलाय आणि जाता जाता त्याला मारलायच नाही. तो पहिल्यांदा बघू जातो, पहिल्यांदा जातो पुढं, तो पूर्ण व्यवस्थित रेकी करतो आणि त्यानंतर पुन्हा मग तो माघारी येताना तो हे करतो की आता इथे 4-5 महिला आहेत, मग इथं केलं तर अवघड आहे ना. जर समजा काही हे झालं तर ते 4 जणी असतील तर ते एकाला हे झालं तर अवघड होईल. मग तो काय करतो, असं एकटी जे आहे 1-2 असतील अशा ठिकाणी तो हे करण्याचा प्रयत्न करतो. नेमकं काय प्रकार झाला आणि नेमकं काय घराच्या बाहेर फिरायला म्हणून जात असताना रस्त्यावर उभं होतो आम्ही. 2 मोटरसायकलवर 2 आले, त्यांनी 2 चक्कर गाडीवर आले आणि जवळ त्यांनी खेचली. गाडी कोणत्या कलरची होती? गाडीचा ऑरेंज किंवा रेड कलर. किती 2 जण होते त्याच्यावर? आणि त्यानंतर खेचले आणि आम्ही ओरडलो आणि ते ओरडलो म्हणे आम्ही त्यांच्या मागे पळत गेलो आणि बराच आरडाओरडा केला. पण बाकीचे लोक पण जमा झाले, पण ते इतके जोरात पळत गेले का ते सापडले नाही. आणि ते पुढे आल्यानंतर इथं साईज पर्सपाशी त्यांनी परत दुसऱ्या बाईची पोट त्या मावशी काय झालं होतं? आम्ही चालत होतो, पाठीमागून गाडी आली, डायरेक्ट पोट पळून गेले. आम्ही त्यांच्या मागे लागलो, पंचगंगा मोटर्सपर्यंत त्यांच्या मागे गेलो, पण त्यांनी म्हणून गेलो. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, काय मागणी करा? काल जर एवढ्या सर्रास जर चोऱ्या व्हायला लागल्या की महिला फिरायला पण जाऊ शकत नाही बाहेर किंवा काही करायचं असलं ते कामं पण करू शकत नाही. सर्रास जर ह्या चोऱ्या होत असतील किंवा घरफोडी होत आहे, याच्यावर कुठल्याही प्रकारचं काही कारवाया होत नाही आहे, करू नये. 2 महिने झालेले तर कुठल्याही चोरीचा त्यांनी आतापर्यंत उलगडा केलेला नाही आहे. आणि आम्ही निवेदन दिल्यानंतर फक्त 1-2 चक्कर मारले, त्याच्यानंतर ते आलेले नाही. कालही परत ही गोष्ट झाली. ह्या महिलेला जर आता सोनं तर इव्हन गेलंच आहे यांचं, पण यांचंही सोनं जर गेलं असतं आणि जखमा पण होतील आणि लागतील पण. आणि मग महिलांनी कशा पद्धतीने बाहेर वावरायचं? 8 दिवसात 2 चोऱ्या होत आहेत. 8 दिवसात आणि एकाच दिवशी घरात 4 ते 5 घरं फोडले गेले. महिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबाबत काय सांगाल? आता महिलांनी तर सोनं हे आपलं मंगळसूत्र तर हे घालणार प्रत्येक लेडीज. आता यांचं किती इव्हन 1.5 तोळ्याचं त्यांनी पोत घातलेली होती. आता ती पोत न घालता महिला तशी तर नाही बाहेर पडू शकत. बाकीचं आव्हान आहे की आपण बाहेर पडताना जरा सावधगिरीने बाहेर पडावं. आपले दागिने जे असतील ते आपल्या पदराने व्यवस्थित झाकून घ्यावं. आणि कोणी अनोळखी जर चक्र मारताना दिसलं आपल्या एरियात तर सर्वांना जागं करावं आणि सर्वांना सांगावं की इथे हा अनोळखी व्यक्ती आपल्या 4-5 चक्रा झालेल्या आहे आणि इकडे पोलीस स्टेशनलाही कळवावं त्यांनी. आणि आपली स्वतःची काळजी आपण घेऊन आणि पोलीस स्टेशनपर्यंत कळवावी.